साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांनासुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। कोणता विषय होता आपला? 10 पारमिता संपल्या? काही राहिल्या की नाही ना? काही राहिल्या की नाही ना? 5 न 6 नंबरची 5 आणि 6 नंबरची पुढील विषय कोणता होता? पुढील विषय कोणता होता? सुमेध बोधिसत्वाचा दृढ संकल्प जी पूजा, दृढ़ संकल्प की पूजा हो गया था क्या? हुआ था? बुद्ध बनने के लिए जो संकल्प किया बोधिसत्व ने, वो क्या किया? तथागत के वचन सुनकर लोगों को संतोष हो गया, प्रसन्न हो गए सब लोग, और माला गंध लेपन सब लेकर बोधिसत्व के पास गए, बोधिसत्व की पूजा किया। उन्होंने समझ लिया कि मैं बुद्ध बनूंगा। 10,000 ब्रह्मांडों के देवता भी इकट्ठा हो गए स्वागत करने के लिए, और ध्वनि उठा कि आगे चलकर ये बुद्ध बनेगा। अभी पहले बुद्ध जो भविष्यवाणी करने वाले पहले बुद्ध कौन है?
भविष्यवाणी करने वाले पहले बुद्ध दीपंकर बुद्ध। दीपंकर बुद्ध, रम्य नगर निवासियों ने भी नगर में प्रविष्ट हो बुद्ध प्रमुख भिक्षु संघ को भोजन दान किया, महादान दिया। भगवान बुद्ध उनको धर्मोपदेश दे जन समूह को त्रिशरण आदि में स्थापित किया। दीपंकर बुद्धांनी काय केलं, त्या नगरामध्ये गेले, नगरातल्या लोकांनी महादान ठरवलं, म्हणजे संपूर्ण भिक्खू संघाला भोजनदान द्यायचं, महादान। उनको धर्मोपदेश दे, भोजन झाल्याच्या नंतर पहिल्यांदा त्यांना 3 रत्नामध्ये प्रतिष्ठित केलं, त्रिशरण पंचशील देऊन प्रतिष्ठित केलेलं आहे। त्यानंतर भगवान बुद्धांनी भोजन झाल्यानंतर भोजनाचं अनुमोदन केलं, प्रवचन केलं, धर्मोपदेश दे, त्रिशरण पंचशील देऊन धम्मदेशना दिली। तब से आगे भी आयु भर सभी बुद्धों के कर्तव्य करते हुए क्रमानुसार उपाधि रहित परिनिर्वाण को प्राप्त हुए। जे बुद्धाचं कर्तव्य होतं जीवनभर, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ते करत राहिले, त्रिशरण पंचशील देऊन लोकांना धर्मदेशना करून धम्माचा प्रचार केला, जोपर्यंत त्यांचं शरीर जीवनयात्रा चालली तोपर्यंत। त्यानंतर त्यांना शरीर थकल्यानंतर काय होते की त्यांना परिनिर्वाण प्राप्त झालं, महापरिनिर्वाण दीपंकर बुद्धाचं झालं। इस विषय में और सब बात बुद्ध वंश में कहे अनुसार ही समजनी चाहिए। याचा सारांश कुठे दिलेला आहे, बुद्धवंश नावाच्या ग्रंथामध्ये। बुद्धवंश विकत घेतला पाहिजे, या ग्रंथामध्ये याचा पुरा सारांश आलेला आहे, दीपंकर बुद्धांनी काय काय केलं। तब वे संघ सहित बुद्ध लोकनायक, भगवान बुद्धाला लोकनायक म्हणतात, त्यांना भोजनदान दिल्यानंतर दीपंकर बुद्ध की शरण में गए। तथागत ने कुछ को शरणागमन में, कुछ को पंचशीलों तथा दूसरों को 10 शीलों की दीक्षा दी। नियम काय आहे, जो व्यक्ती शील ग्रहण करू शकत नाही त्याला भगवान बुद्ध 3 रत्न देतात, 3 रत्नाला शरण जा। जो व्यक्ती पुढे प्रगती करू इच्छितो त्याला पंचशील देतात, त्याच्याही पेक्षा त्याने गृहस्थ जीवन सोडून जर तो गृहत्याग करत असेल, भिक्षू बनत असेल तर त्याला प्रवज्जित झाल्यानंतर 10 शील देतात, 10 शीलाची दीक्षा देतात। किसी को 4 उत्तम फलों को प्राप्त साधू बनाया। कुणाला जर पुण्यवान व्यक्ती असेल तर पाहतात ह्या पुढे जातो का, तर त्याला उपदेश करतात, तर तो 4 फळामध्ये प्राप्ती करण्यासाठी तयार असणाऱ्याला पुढे नेतात। किसी को असमान धर्मों का पटिसंविदा ज्ञान, कुणाला प्रतिसंविदा ज्ञान प्राप्त करून देतात, म्हणजे तिथपर्यंत नेऊन पोहोचवतात, मदत करतात, म्हणून त्याला कल्याण मित्र म्हणतात। आपल्या उद्देशापर्यंत पोहोचवणाऱ्याला कल्याण मित्र म्हणतात। परंतु एका दमानं होत नाही, क्रमाक्रमानं नेतात, त्याचा स्वभाव जाणल्या जाते, त्याचं कार्य जाणल्या जाते, त्याची चर्या जाणल्या जाते, तो किती म्हणजे ग्रहण करू शकते, तो कोणता विषय लवकर ग्रहण करू शकते, त्याच्या बुद्धीला जाणून त्याला पुढे नेल्या जाते। आता परिनिर्वाण किती प्रकारचे आहे, परिनिर्वाण किती प्रकारचे दाखवले इथे। परिनिर्वाण 2 प्रकार का है, एक उपाधि शेष परिनिर्वाण, 5 स्कंदों के शेष रहते निर्वाण। पहिलं परिनिर्वाण काय आहे, 5 स्कंद रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे आहे, तरी त्याचा परिनिर्वाण म्हणजे तो अनंत होतो, मुक्त होतो, जीवनमुक्त। परिनिर्वाण पहिल्या प्रकारचं उपाधिशेष म्हणतात त्याला। उपाधी आहे म्हणजे शरीर यात्रा चालत आहे, पण विकाराचा नायनाट केलेला आहे त्यांनी,
म्हणजे हे उपाधी परिनिर्वाण उपाधिशेष परिनिर्वाण प्राप्त झालेलं आहे. आता फक्त देहत्यागाचा आहे. देह त्यागल्यानंतर पुन्हा अनुपाधिशेष परिनिर्वाण. आता उपाधिशेष शिल्लक नाही आहे, त्याला दुसरं परिनिर्वाण म्हणतात. जसे जीव मुक्त म्हणजे शरीर समाप्त, तर त्याला अनुपाधी शेष परिनिर्वाण. आता काहीही उपाधी शिल्लक राहिलेली नाही. पहिले तर विकार नष्ट झाले आणि तो जीवित आहे, पण आता पूर्ण शरीर समाप्त झालेलं आहे. विकार तर गेलेत पण शरीरही नष्ट झालेलं आहे. याला म्हणतात अनुपाधी शेष परिनिर्वाण. बौद्ध धर्म तसेच संघ, त्यामध्ये शरण. बौद्ध धर्म तथा संघ की शरण में काय करावं लागते? शरण घेतल्यानंतर जो व्यक्ती बुद्ध धम्म संघाची शरण घेतो तेव्हा त्याला काय पालन करावं लागतं? काय पालन करावं लागते शरण आल्यानंतर? हिंसा न करणे, चोरी न करणे, कामभोग न करणे, मिथ्या आचरण, खोटं न बोलणे आणि मिथ्या आचरण न करना, पर स्त्री गमन से दूर रहना. पर स्त्री किंवा कोणती स्त्री असो जीवरधाऱ्याने यामध्ये किंवा पंचशीलवाल्याने परस्त्रीवाल्याकडे म्हणजे दुसऱ्याच्या स्त्रीकडे नजर उचलूनही पाहायचं नाही. आपल्या पत्नीमध्ये संतुष्ट राहायचं. स्त्री गमन से दूर रहना, झूठ बोलना, दुसऱ्यासोबत खोटं खाटं बोलणे, तथा मद्यपान न करना. हे 3 रत्नाला शरण आल्यावर हे करायचं आहे. पण किती लोक करतात? जे स्वतःला बौद्ध म्हणतात, जे स्वतःला दीक्षित झालो म्हणतात, जे 3 रत्नाला शरण आलो म्हणतात, पण खरंच हे 5 शील पालन करतात का? पावलोपावली खोटे बोलतात. पावलोपावली प्राणी मात्राचा हत्येचा विचार करतात. मनामध्ये वाईट विचार येतात, वासनेचे विचार येतात, कामभोगाचे विचार येतात, इकडे नजर तिकडे नजर, वाईट. म्हणजे या पंचशिलावर योग्य प्रकारे मनन केल्या जात नाही, त्यावर लक्ष दिल्या जात नाही की पंचशिलाचं म्हणणं काय आहे, पंचशिलाचा अर्थ काय आहे आणि हे कशासाठी आहे? माझ्या निर्दोष जीवन यात्रेसाठी आहे. शील माझी निर्दोष जीवन यात्रा चालावी यासाठी शील आहे. ऊपर के 5 शील, तीसरे शील में संपूर्ण ब्रह्मचर्य, 6 असमय विकाल भोजन, 6वां विकालात भोजन करणार नाही, 12च्या अंदर एकदा भोजन, दुपारी दातावर दात मारायचा नाही. त्यानं काय होतो? शील खंडित होतो, म्हणजे मनावर संयम नाही. पुढे चालून जर समजा ज्या व्यक्तीचा मनावर संयम नाही, विकाल भोजन करतो, तर त्या व्यक्तीला पुढे चालून जर अकाल पडला, दुर्भिक्ष पडलं, तर काय होईल? त्याला भूक सहन होणार नाही. कारण जी आदत लागलेली आहे त्याला वेळोवेळी खाण्याची, वेळोवेळी चघळण्याची, जी आदत लागलेली आहे ती आदत वाढत जाणार पण कमी होत नाही. त्यामुळे मग तो काय करणार? खायला नाही मिळालं तर कोणापासून बळजबरीने छिनून घेईल, चोरी करेल, त्याला मारेल, आली वेळ तर खाण्यासाठी भोजनासाठी हत्या करेल. काही नाही मिळालं तर माणसाला कापून खाईल. म्हणजे त्याची मजल इथपर्यंत जाते ज्याच्यावर संयम नाही आहे. आणि ज्याचा संयम आहे, कंट्रोल आहे आपल्या शरीरावर, तो व्यक्ती कितीही दिवस पाण्यावर जगू शकतो, मरत नाही. आणि धर्म त्याला मदत करतो, कारण शील त्याचं महत्त्वाचं आहे. म्हणून तो विकाल भोजन करत नाही, 12च्या नंतर काहीही खात नाही. फक्त सूट जर असेल तर काही लोक जे बिमार असतात, शुगर पेशंट आहे किंवा कोणती बिमारी आहे, तोही बने तोपर्यंत शिलालाच महत्त्व देतो.
जीव गेला तरी चालते पण शील नाही तोडणार, असा काही लोकांचा संकल्प आहे. काही लोक नाही कंट्रोल होत किंवा गोळ्या घ्यायच्या आहे तर बिमारीमध्ये ते आवश्यक आहे म्हणून एक दवाई घ्यायची आहे म्हणून घेतात नाश्ता किंवा काही. तर ते उपासक उपासिकांना सांगतात मला पथ्य आहे या गोष्टीची, मला पथ्य आवश्यक आहे. परंतु भगवान बुद्धांनी सांगितलं निरोगी रहते हुए, 75 शेकीयेमध्ये आहे, निरोगी रहते हुए मैं कुछ नहीं खाऊंगा, मुँह में नहीं डालूंगा. निरोगी, लोकांना तंदुरुस्त दिसत आहे ना, निरोगी दिसत आहे तर ते करायला योग्य नाही, शील तुटतो. त्यानंतर नृत्य, नाच पाहता येत नाही आणि आपण विहारामध्ये डान्स ठेवतो. नाच गाणे जमत नाही कारण बुद्धाची ती मारसेना आणि बुद्धाच्या समोर नाचवतो पोरांना, पोरींना, बायांना. मस्त डान्स करतात. इकडं मनाई आहे की नाच गाणे याच्या दूर राहा, ते मनाचं रंजन आहे. एकदा का त्याची लत लागली, त्याचं व्यसन लागलं तर सुटत नाही. पुढे आपला विषय येणार आहे. 6 प्रकारची हानी आहे त्याने, नाच गाण्याने 6 प्रकारची हानी आहे. सिगाल सुत्तामध्ये सिगालाला सांगितलेलं आहे. तर ते नृत्य, नाच करता येत नाही. गाणे, विहारामध्ये गाणे म्हणता येत नाही आणि गाणे ठेवता येत नाही. लोकांनी लिहिलेले गीत आपण विहारात म्हणतो, पूजा झाली का गाणं, लेखकानं लिहिलेलं, धर्माचं त्याच्यात काही अंग नाही, बुद्धानं सांगितलं नाही, बाबासाहेबांनी सांगितलं नाही, असे गाणे आपण विहारात म्हणतो. लेखकाचे कोणत्या तरी गृहस्थानं लिहून टाकलं आणि ते मस्त आपण त्याला धर्माचं अंग बनवलं, पापात जाते. धर्माचं अंग बनवून पुढची पिढी त्याला धर्मच समजतो. म्हणजे बुद्ध म्हणतात धर्माला अधर्म समजणे पाप आहे, अधर्माला धर्म समजणे पाप आहे. आणि त्याची मान्यता निर्माण करणे येणाऱ्या पिढीला की हे धर्माचंच अंग आहे. म्हणून गाणं, एखादी वंदना झाली का आपण गाणं म्हणतो किंवा बाया रिक्वेस्ट करतात मला हे म्हणू द्या ना, मला हे म्हणू द्या ना. हे गाणं म्हणणेसुद्धा हे धम्माला नष्ट करण्याचं कारण आहे. म्हणून गाणे, लेखकाने कोण्याही किती चांगल्यात चांगलं गाणं लिहिलं असन, वर्णन केलं असन, ते एखाद्या स्टेजवर आपण म्हणू शकतो. एखादी कविता करू शकतो, ते एक कविता आहे. एखाद्या महापुरुषाबद्दल, एखाद्या सत्पुरुषाबद्दल, बुद्धाबद्दलही गाणे लिहितात लोक. तर विहारामध्ये त्याला स्वरूप द्यायचं नाही धर्माचं, हे बुद्धाचं होय. तू लिहिलेलं आहे स्वतः, गायक आहे ना, कवी आहे ना, त्यानं लिहिलेलं आहे. बुद्धानं लिहिलं नाही, भिक्खूनं लिहिलं नाही. भिक्खूनही लिहिलेले आहे काही काही गाणे. भिक्खूही गाणे म्हणतो, भिक्खूही कविता करतो. गाणे म्हणणारे जे फॅन आहे इथं लोक आहे ना, ते बंतीजी आम्हाला मस्त आवडतात, खूप गाणे म्हणते, छान आवडते. इथून त्याचा कार्यक्रम कुठं असेल तिथं जायचं. हे अंधभक्ती आहे तुमची, मूर्खता आहे. त्याला महत्त्व देणे, गाणाऱ्या भिक्खूला महत्त्व देणे. वंगीस नावाचा भिक्खू होता गाणं म्हणणारा, तिकोरी वाजवून. भगवान बुद्धांनी चांगलं झाडलं, त्याला रस्त्यावरच आणलं. हे तुमचं अज्ञान आणि मूर्खता आहे की गाणं म्हणणाऱ्या भिक्खूला महत्त्व देणे. भगवान बुद्धाने म्हटलं गाण्याने धर्म पुढे जात नाही, लोक अडकतात, गंभीर ध्यानापासून, गंभीर ज्ञानापासून मागे येतात. आणि आम्ही गाणं म्हणणाऱ्या भंतेचे भक्त बनून राहिलो. म्हणजे महत्त्व कशाला देता? धर्माला नाही देता, अधर्माला देता. धर्म हा गहन आहे, मुक्तीकडे नेणार आहे, मनोरंजनात फसवणारा नाही आहे. आणि गाणं तुमच्या मनाचं रंजन करून तुम्हाला पुढचा मार्ग बंद करणार आहे, मुक्तीचा. श्रद्धा कमी करणार आहे. मग श्रद्धा तुमची मिथ्या श्रद्धा कोणाबद्दल राहील? गाण्याबद्दल, आवाजाबद्दल, चालीबद्दल, त्याच्या धूनबद्दल, त्याच्या लयबद्दल, त्याच्या तालाबद्दल तिथे राहणार आहे, पण धर्माबद्दल नाही राहणार आहे. काय ते बंतीजी छान गाणं म्हणते, काय सुंदर आवाज आहे. म्हणजे कशाची तारीफ करत आहे तुम्ही? धर्माची करत आहे का? गाण्याची करत आहे, शब्दाची करत आहे, त्याच्या आवाजाची करत आहे. धर्म बाजूला गेला. याला म्हणतात मिथ्या व्यक्ती, मिथ्या वचन. म्हणून नाच गाण्याला महत्त्व दिलेलं नाही. बरेच भंते लोक गाणे म्हणतात,
कव्वाल्या पाहायला जाऊन समोर टेजच्या समोर बसतात. हे महामूर्खता भरलेली आहे. महामूर्ख भिक्खू म्हणतात त्याला. यानं अजूनही गृहस्थाचा अकल्प सोडलेला नाही आहे. गृहस्थ जन्मामध्ये जे करत होता ते चिवरामध्ये राहून तेच करत आहे. म्हणून बुद्धांनी गृहस्थाचा अकल्प म्हटलेला आहे याला. त्यानं अजूनही त्यागभाव आलेला नाही आहे. चिवराबद्दल त्याला अजिबात श्रद्धा आलेली नाही आहे. म्हणून तो गृहस्थी जीवनातले नियम जसेच्या तसे त्यानं आपल्या अंगी बाळगणं सुरू केलेले आहे. या प्रकारचे भिक्खू अनेक आहे गाणं म्हणणारे. भगवान बुद्धांनी इथे मनाई केलेली आहे. नृत्य गीत आदी का त्यागना. नाच गाणे त्यागले पाहिजे तेव्हा शील पालन होते. आपण नाच गाणेवाल्याकडेच जातो, त्याच्या आवडीक बनतो आणि तो नाच गाण्याच्या माध्यमातून तुम्हाला म्हणतो 1 रुपया द्या दरवर या दिवशीचा. नाच गाण्याच्या माध्यमातून पैसे मागतो. पैसे मागितल्याच जात नाही. दान हे श्रद्धेनं दिल्या जाते. केव्हा दिल्या जाते? जेव्हा तुम्ही प्रवचन ऐकता आणि तुमचं मन भरून येते. अरे आपण जर दान नाही केलं तर पुण्य होणार नाही, यावेळेस दान पुण्यकर्म करून टाका. म्हणून मन तुमचं भरून येते, ते बुद्धवचन ऐकून भरून येते. दिलं पाहिजे तेव्हा माझा कंजूसपणाचा नाश होईल, लोभाचा नाश होईल असं तेव्हा तुम्हाला वाटेल. म्हणून तुम्ही श्रद्धेनं दान करता तेव्हा छोटंसं काही करा, 1 पुष्प दान करा, 1 ग्लास पाणी दान करा, पण ते तुमचं महान दान आहे. का? बुद्ध वचन ऐकून तुमच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली म्हणून तुम्ही दान दिलं. त्याला म्हणतात दानं ददंतु श्रद्धायं. आणि इथं काय आहे? न कोणतं काही बुद्ध वचन सांगता, फक्त तुम्ही त्याच्या आवाजावर भारावून जाऊन तो 1 रुपया मागतो तुम्हाला. म्हणजे काय? हे भीक आहे, दान नाही आहे. भिक्षूचं काम कधी मागणे नाही आहे. त्याचं काम आहे लोकांना दानावर प्रवृत्त करणे. त्याच्या मनामध्ये अशी भावना भरणे की दान दिल्याने लाभ काय होतो, दान दिल्याने मुक्ती कशी होते, दान दिल्याने आपल्याला प्राप्त कसं होते. तो दानाचे लाभ मोजतो, लोकांना गिनवून सांगतो. तेव्हा लोकांना अरे असं केल्याने असं होत असेल, 1 जर बीज जमिनीत टाकल्याने 1000 फळं भेटत असेल, का करू नये? करायला पाहिजे. म्हणून तो धर्मानुसार प्रवचन करून सांगतो. तेव्हा लोक प्रेरित होतात आणि प्रेरित होऊन दान करतात. त्याला मागायची गरज पडत नाही की 1 रुपया द्या की 5 रुपया द्या, रोजचे 1 रुपया द्या. मागायची गरज नाही पडत. मागणे म्हणजे भीक आहे. श्रद्धेने प्रवचन करून ते श्रद्धेनं देतात ते दान आहे. म्हणून दारादारावर येणारे लोक जे पावत्या बुकं घेऊन येतात ते सुद्धा योग्य नाही. त्याचं मन म्हणते का एखादी धार्मिक कार्यक्रम आहे त्याला दानाची गरज आहे, त्याचं मन म्हणते का त्याला जर प्रेरित केले, बघा आपला एवढा कार्यक्रम आहे, एवढा खर्च आहे संघदानाचा, तुम्हाला काय वाटते? तर तो आपणहून म्हणतो हां माझ्या नावानं एवढे. ते त्याचं दान आहे. मागणी नाही केली त्याला की तू कसंही कर पण पावती फाड, इतक्या रुपयाची फाड, ते दान नाही आहे. त्याच्या मनातून जो आकडा येते तो देतो म्हणते, ते देईल, श्रद्धेनं देतो. मागणीला दान नाही म्हणल्या जात. त्याला प्रेरित केल्या जाते की हा असा कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम आहे, दानाशिवाय होत नाही आणि आपल्याला संघदान करून पुण्य अर्जित करायचं आहे, तर तुम्ही ठरवा. तो आपला आकडा सांगतो, त्याला दान म्हणतात. दारादारावर वर्गणी घेऊन जाणे हे काही दान नव्हे, देणगी आहे, मागणी आहे, वर्गणी आहे. म्हणून इथे भगवान बुद्धांनी नाचगाण्याला रोक लावली. नच्च गीत वादित, वाद्य वाजवायला सुद्धा मनाई आहे. वाद्यसुद्धा वाजवता येतात. जे लोक श्रद्धेनं जुडतात, बुद्धवाणी खूप छान होती, त्यांनी इतकं सुंदर प्रवचन केलं, खूप प्रशंसा कशाची गरज आहे? तुम्ही धर्माची गरज आहे. तेव्हा त्या व्यक्तीशी जुडलं, त्या भिक्षूशी जुडलं तर ठीक आहे, तुम्ही श्रद्धेनं जुडले. पण गाण्यामुळे का जुडले? गीत मस्त म्हणते, आवाज खूप छान आहे, मधामध्ये भेसळ करतो तो. बुद्धवचन थोडंसं सांगतो, गाणं थोडंसं म्हणतो, बुद्धवचन थोडंसं सांगतो, गाणं थोडंसं म्हणतो. तो करत काय आहे? ओरिजिनल धर्म थोडा सांगत आहे, भेसळ करत आहे बुद्धाच्या वचनामध्ये आणि तुमचे मन रंजनाकडे नेत आहे. तुमच्या मनाचं कसं तरी रंजन करत आहे.
ते पुण्यात नाही जात आणि त्याच्यामुळे धम्म नष्ट होतो. भगवान बुद्धांनी या प्रकारे कारण सांगितलं आहे की धम्म नष्ट होण्याचं कारण हे आहे की भिक्खू सांगणारे भिक्खू जर परिपक्व नसेल किंवा योग्य बुद्ध वचन सांगत नसेल, जसंच्या तसं सांगत नसेल, तर धम्म मिलावट होऊन भेसळ होऊन नष्ट व्हायला वेळ लागत नाही. म्हणून असे लोक जास्त आहे आणि अशा लोकांना मानणारेच लोक, जे मनोरंजनाला महत्त्व देणारे लोकसुद्धा अंधभक्त भरपूर आहे. या प्रकारे नाच गाणे वाद्य यांना त्यागायचं आहे. त्यानंतर माला गंध माळा धारण करणे. बरेच भिक्खू आहे की जे शील आहे त्यांना, त्या शीलाचं तर ते आचरण करत नाही, उलट हातामध्ये कंठी घालणार, गळ्यामध्ये माळा घालणार, कडं घालणार. हे असे भिक्खू पाहायला मिळेल तुम्हाला, जे धर्माचा नाश करणारे आहे, धर्मात भेसळ करणारे आहे, शीलाकडे लक्ष नाही. मग त्याचं तुम्ही अनुकरण त्याचं करणार. भंतेजी हे तर भंतेजी हातामध्ये त्यांच्या माळा होत्या, गळ्यात तर माळ्या होत्या, मग त्यांनाच नाही दोष लागत का? दोष तर त्यांनाही लागते. मग आम्ही नाही करू शकत का? जसा गुरु तसा चेला, गुळाचा ढेला. गोड गोड वाटते पण काही आहे का? काही नाही. म्हणून असे भंते भरपूर भेटणार तुम्हाला की ज्याच्या गळ्यामध्ये सुद्धा माळा आहे, ज्याच्या हातामध्ये कंठी आहे. अशा प्रकारचे भंते लोक आहे. म्हणून भगवान बुद्धांनी या शिलामध्ये दिलेलं आहे की माला धारण करायच्या नाही, तरी पण भंते लोकच माळा धारण करायला लागले, लामा लोकांसारखे. तर ते काय ओरिजिनल याच्यात मोडत नाही, ते थेरवादाच्या याच्यात मोडत नाही, बुद्धाच्या विनयात मोडत नाही, बुद्धाच्या शिलात मोडत नाही. कारण त्यांनी मिलावट करणं सुरू केलेली आहे अशा भंते लोकांनी. त्याच्यामुळे धम्माचा नाश व्हायला वेळ लागत नाही. माला आदी धारण न करणे. गंध लेपन गंध न लावणे. चेहऱ्याला फेऱ्यान लवली पावडर हे चोपडणारे भंते जी आहे. बरेच भंते लोक महागाचे क्रीम तोंडाला लावायचे वापरतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटते की हे तर करता येते, हे तर करता येते, काय फरक पडते, हे लोक करतात तर यांचं अनुकरण आम्ही करू ना. त्यामुळे शील गौण होते आणि ह्या बाकीच्या वस्तू महत्त्वाच्या ठरतात. म्हणून शीलाला विशेष महत्त्व येत नाही, शील प्रभाव देत नाही. बुद्धानं जसं सांगितलेलं आहे तसं शील जर पालन केलं, कोण काय करते याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मला शील पालन करायचं आहे, मला तर भगवंताचं शील महत्त्वाचं आहे, त्याच्याकडे लक्ष देऊन जर आपण शील पालन केलं तर निश्चितच आपल्याला त्याचा लाभही तसाच होतो. त्यानंतर आहे उच्चासैना महासैना. उंच आसन, गुरुच्या आसनापेक्षा उंच आसन ग्रहण करणे किंवा त्याच्या बराबरीनं बसणे, हे सुद्धा एक शील तुटतो. गुरु जर उभा आहे आणि शिष्य बसून आहे, खुर्चीवर असो बेडवर असो, तरी शील तुटते. अनुमतीशिवाय बसता येत नाही. बसू का? बरेच लोक आहे की जर घरी गेलं बेडवर बसून राहतात, तिथूनच वंदावी. बरेच लोक आहे की बेडवर गादीवर झोपून राहतात, तिथूनच वंदावी. शेखीयमध्ये असं नाही आहे. भिक्खू जर तो उभा आहे आणि आपण बेडवर पडलेला आहोत तर पडलेला असताना वंदामी म्हणता येत नाही. बेडच्या बाहेर निघल्यावर वंदन. कोणाच्या घरी गेल्यावर बेडवर बसून राहण्याला